संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी नव्या एसआयटीची स्थापना, बसवराज तेलीस राहणार अध्यक्ष। आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबियांनी घेतला होता आक्षेप। केजमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांशी धनंजय देशमुखांची चर्चा। उद्या दुपारी बसवराज तेलींना भेटून घेणार माहिती। मस्सा चौकच्या ग्रामस्थांना सामूहिक आत्मदहन आंदोलन 1 दिवस पुढे ढकलण्याची केली विनंती। एकही आरोपी सुटता कामा नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन। आजवरच्या तपासाचा घेतला आढावा। खंडणी प्रकरणी जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची पुण्यात 25 कोटींची प्रॉपर्टी असल्याची माहिती। लवकरच ईडीकडून आर्थिक व्यवहाराची चौकशी होण्याची शक्यता। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत होणार खांदेपालट। मुंबईतील शाखा प्रमुखांपासून सर्वच पदांवर नव्या नियुक्त्या होणार। शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। तर कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही, हसन मुश्रीफांकडून नकार घंटा कायम। ठाण्यातील आर्ट फेस्टिवलमध्ये जितेंद्र आव्हाड प्रताप सरनाईकांच्या मैत्रीचं दर्शन। भविष्यात 15 ते 20 वर्षांनी आव्हाड मंत्री होतील। मंत्री प्रताप सरनाईकांची जितेंद्र आव्हाडांना कोपरखळी। मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला केंद्राचा मान। सोयाबीन खरेदीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची घोषणा। माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। कांद्याच्या दरात 1000 रुपयांची घसरण। संतप्त कांदा उत्पादक संघटनेनं बंद पाडले होते लिलाव। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी। सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याचे सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांचे माझाशी बोलताना संकेत। एका कुटुंबात दोघांना घर घेण्याविरोधातली अटही शिथिल होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।